मित्रांनो, सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझं चॅनल हे नवीन आहे, त्यामुळे तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. तर मित्रांनो, मालिकेचे नवीन ट्विस्ट तसेच लेटेस्ट प्रोमो जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. कारण की सावलीला आता राजकुमारचं सत्य समजलं आहे की सावलीचं जे काही म्हणणं होतं की राजकुमार दादांचं बाहेर अफेअर आहे, तर ही गोष्ट खरी आहे. कारण की सावलीने स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे आणि स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. राजकुमार त्या जॉलीला घरात भेटतो आणि हे सगळं सावलीने पाहिलेलं आहे. त्यामुळे आता लवकरच हे सत्य मालिकेत सावली उघडकीस आणणार आहे. आणि असा चमत्कार होतोय तो सारंगने दिलेल्या मोबाईलमुळे. कारण की सारंगने सावलीला मोबाईल दिलाय आणि सावलीने तो शिकून सुद्धा घेतलाय की त्यामध्ये व्हिडिओ कसा बनवायचा असतो आणि कशा प्रकारे शूट करायचं असतं. आता मात्र सावली राजकुमारचं सत्य समोर आणणारच आहे. तर मित्रांनो, आपण पाहतोय की आता संकर्षण हा घरामध्ये येऊन गेलेला आहे. मेंदळे हाऊसमध्ये तो आला, परंतु त्यानंतर त्याने जे काही सावलीबद्दल त्याचं मत मांडलं आहे, त्यामुळे ऐश्वर्या, तारा यांचा मात्र मूड खूप खराब झालेला असतो. संकर्षण म्हणतो की कोण नंबर 1 हे काही ठरवण्यात मजा नाहीये. कारण की प्रत्येक गृहिणी ही खूप महत्वाची असते. कारण की ती तिचं कुटुंब सांभाळते. पुरुष लोक तर काय काम करून एखाद्या वेळेस सुट्टी सुद्धा घेऊ शकतात, बाहेर एन्जॉय सुद्धा करू शकतात. परंतु जी गृहिणी असते तिला घर सांभाळायचं असतं, नाती सांभाळायची असतात आणि या सगळ्यांमध्ये ती तिचं स्वतःचं अस्तित्व बाजूला सारून सगळ्यांचं मन जपत असते. आणि त्यामुळे कोर्टाने सुद्धा सांगितलं आहे की गृहिणीला मान सन्मान हा मिळालाच पाहिजे, तिला तिचा मोबदला हा मिळालाच पाहिजे. जरी ती कुटुंबासाठी काम करत असली तरी तिचं महत्त्व हे खूप आहे असं सुद्धा संकर्षण सांगत असतो. त्यामुळे सर्व गृहिणींना माझा मानाचा मुजरा आहे असं सुद्धा संकर्षण बोलतो. मित्रांनो, त्यानंतर संकर्षण तिलोत्तमाला आवर्जून सांगतो. तो म्हणतो, जे काही सावलीने बनवले ना मावशी, त्यामध्ये मला अन्नपूर्णा सावलीला म्हणावंसं वाटतं. कारण की तिने मन ओतून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जॅपनीज सुशी काय असतं हे माहीत नसताना सुद्धा तिने अतिशय उत्तम प्रकारे केलं आहे आणि खूप आनंदाने तिने हे बनवलं. त्यामुळे त्यामध्ये जो काही चव होती ती चव अतिशय उत्तम होती असं सुद्धा संकर्षण बोलतो. सावलीचं कौतुक होत असतं. सारंग मात्र खूप खुश होतो. परंतु त्यानंतर सावली ही विठुरायाकडे हात जोडते. ती म्हणते की जे काही मी ऐकलंय हे माझं सत्य माझ्या समोर आहे आणि मला समजलं आहे की राजकुमार सरांचं बाहेर अफेअर आहे. परंतु विठुराया, आता तूच कौल दे की मी जो विचार करते तो बरोबर आहे का. विठुरायाचा कौल सावलीला मिळतो कारण की फूल पडतं. आता मात्र सावली ठरवते की मी आता शांत बसणार नाही. अमृता वहिनींवर जो अन्याय होतोय तो मी सहन होऊच देणार नाही असं मात्र ती ठरवते. मित्रांनो, आपण पाहतो की त्यानंतर तिला ऐकू येतं ते राजकुमारचं बोलणं. कारण की राजकुमार फोनवर बोलत असतो. जॉली म्हणत असते की मला तुला भेटायचं आहे, परंतु राजकुमार म्हणतो की आता तुला नाही भेटू शकत. परंतु मित्रांनो, आपण पाहतो की जॉलीच राजकुमारला भेटायला मेहेंदळे हाऊसच्या जवळ येते. राजकुमारची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. तिला तिथे कोणी माझ्यासोबत पाहिलं तर तुझं नाही तर माझं अवघड होईल. बाई, मी तुला उद्या भेटतो, तू आता मात्र इथून जा. त्यानंतर मात्र सावलीला समजतं की राजकुमार सर हे उद्या त्या जॉलीला भेटणार आहेत. आता मी शांत बसणार नाही असं सावली ठरवते. इकडे मात्र तिलोत्तमा सुद्धा काही अकाउंट्स चेक करत असते. राजकुमारच्या अकाउंटमध्ये काहीतरी घोळ होतोय आणि खूप जास्त लॉस सुद्धा बिझनेसमध्ये दिसतोय. काय हे सुरू आहे हे मात्र लक्षात येत नाहीये. तुम्ही पाहिलं का असं ती चंद्रकांतजींना बोलत असते. चंद्रकांतजी म्हणतात, हो मी पाहिलं आहे, परंतु घरामध्ये थोडंसं वातावरण डिस्टर्ब होतं, त्यामुळे झालं असेल असं मला वाटलं. परंतु यावर आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, राजकुमारशी या गोष्टीवर बोललं पाहिजे असं चंद्रकांतजींचं मत येतं. त्यानंतर आपण पाहतो की तिथे ऐश्वर्या येते. तिच्या हातामध्ये फाईल असते. परंतु तिलोत्तमाने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की 8 दिवस तिनं काहीही काम करायचं नाहीये, कोणत्याही फाईल्स तिच्या मांडायच्या नाहीयेत आणि त्यावर कोणतेही व्यवहार सुद्धा करायचे नाहीयेत. कंपनीमध्ये 8 दिवस तिला सस्पेंडच केल्यासारखं राहतं.
आणि तरी सुद्धा ऐश्वर्या फाईल घेऊन आलेली असते. तिलोत्तमा म्हणते, ऐश्वर्या तू विसरली आहेस का? तुला मी काय सांगितलं होतं? 8 दिवस मी तुझ्या कोणत्याच फाईलवर सही सुद्धा करणार नाही. ऐश्वर्याचा मनस्ताप होतो आणि ती म्हणते की या बाईला ना जेव्हा माझ्या हातात सत्ता येईल तेव्हा मी हिला घरची मोलकरीण बनवून ठेवेल. त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी पुन्हा राजकुमार त्या जॉलीशी बोलत असतो. तिला भेटायचं असतं. राजकुमारची चिडचिड होत असते कारण की सतत ती जॉली फोन करत असते. ती म्हणते की मला आत्ताच भेटायचंय. राजकुमार सांगतो त्या ॲड्रेसवर तिथे तिला यायचं असतं. तेवढ्यात तिथे सावली आलेली असते. सावली तो ॲड्रेस ऐकते, परंतु राजकुमारला असं वाटतं की तिने काही ऐकलंच नसेल. राजकुमारचा मनस्ताप झालेला असतो कारण की ती जॉली फक्त मला भेटायचं आहे आणि आत्ताच भेटायचं आहे, आजच भेटायचं आहे असं सुद्धा बोलत असते. तिचा जो फोर्स असतो त्यामुळे राजकुमारची चिडचिड होते आणि तेव्हा ती जॉली म्हणते की या भाषेमध्ये तू माझ्याशी बोलू शकत नाही, कारण की तू माझ्यावर प्रेम करतो असं म्हणतोय ना, तर तू ही भाषा माझ्यासोबत नाही वापरू शकत. परत एकदा राजकुमार जो अँग्री मॅन असतो तो मात्र लगेच तिला सॉरी जॉली माझं चुकलं असंही बोलतो. त्यानंतर आपण पाहतो की सावलीने ऐकलेलं असतं. सावली राजकुमारला म्हणते की अमृतावेणींना थोडासा वेळ आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आली आहे. परंतु खरं कारण मात्र सावलीला राजकुमारचं बोलणं ऐकायचं असतं. कोणती तरी माहिती मला नक्की मिळेल असं तिला वाटतं आणि म्हणून ती राजकुमारच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिने ॲड्रेस हा ऐकलेला सुद्धा असतो. राजकुमार म्हणतो की या मूर्ख मुलीने काही ऐकलं नसेल, नाहीतर तिने बवाल केला असता असा त्याचा समज होतो. इकडे मात्र सावली घाईघाईमध्ये रूममधून त्याच्या निघत असते. सारंग तिथे उभा आहे हे सुद्धा तिच्या लक्षात येत नाही. सारंग म्हणतो, काय सावली, अगं कुठे जातेस, कसली घाई एवढी? सावली म्हणते की माझं थोडंसं बाहेर काम आहे आणि मला त्यासाठी जायचंय. सारंग म्हणतो की सावली थांब, छोटंसं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. कारण की सारंगने जो फोन सावलीला दिलेला आहे त्यावर सारंगने त्याच्या जेव्हा फोन येणार असतो तेव्हा एक कॉलर ट्यून त्याने सेट केलेली असते की जी म्हणजे सावलीचंच गाणं असतं. तेव्हा मात्र सारंग म्हणतो बघ. सारंगने फोन करतो आणि सावली गाणं ऐकते. तेव्हा मात्र सावलीला सारंगकडे पाहतच राहावं असं वाटतं, परंतु तिला राजकुमारचा पाठलाग सुद्धा करायचा असतो. मित्रांनो, आपण पाहतो की जेव्हा सारंग सावलीला बोलत असतो सावलीचं लक्ष नसतं. सारंग म्हणतो की सावली हे जे गाणं आहे ना, तेवढ्यातच सावली दचकते. तिला असं वाटतं की सारंग सरांना समजत आहे का की हे गाणं मीच गायलंय. तेव्हा मात्र सारंग म्हणतो की सावली हे गाणं आहे ना, हे तुझ्या हृदयातून आल्यासारखं मला का वाटतं ग? तेव्हा सावली म्हणते की सारंग सर ते जाऊ द्या, मला एवढं सांगा की या फोनमध्ये व्हिडिओ कसा रेकॉर्ड करतात. आता सारंग म्हणतो, अगं तुझा नवरा एवढं रोमॅन्टिक बोलतोय आणि तुला काय त्या व्हिडिओचं पडलं आहे? तेव्हा मात्र सावली म्हणते की सारंग सर मी खूप घाईमध्ये आणि मला याची गरज आहे, त्यामुळे लवकरात लवकर मला सांगा. सारंग सांगतो आणि सावली मात्र तिथून घाईने निघून जाते. सारंग म्हणतो, खरंच या बायांचं काय असतं ना, खरंच कळत नाही. आपण उगीच त्यांच्याकडे जास्त लक्ष देत राहतो आणि त्यांच्याबद्दल विचार करत राहतो, परंतु त्यांचं मन मात्र सैरावेर कुठेतरीच असतं. खरंच म्हणतात ना की बायकांच्या मनातलं कधी समजू शकत नाहीत. इकडे मात्र सावली त्या हॉटेलमध्ये पोहोचते, त्या ॲड्रेसवर पोहोचते. तिथे ती जॉलीला सुद्धा पाहते. जॉली ही दुसऱ्या लोकांना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करत असते हे सावली रेकॉर्ड करते. त्यानंतर मात्र सावलीच्या लक्षात येतं की ही मुलगी मात्र काही व्यवस्थित नाही आहे, हिला फक्त पैसा हवा आहे. तेवढ्यातच राजकुमार सुद्धा येतो. राजकुमार मात्र खुणावतो की तू तिकडच्या साईडने बस. तो जॉलीच्या बाजूला बसत नाही हे सुद्धा सावली रेकॉर्ड करते. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहतो की सावलीच्या पूर्णपणे लक्षात येतं की राजकुमार दादा या मुलीच्या जाळ्यात अडकले आहेत आणि ही मुलगी राजकुमार दादांवर प्रेम हे असं काहीच करत नाही, तिचा फक्त स्वार्थ आहे. आणि आता लवकरच सावली राजकुमारचे सुद्धा डोळे उघडणार आहे आणि जे खरं प्रेम आहे ते राजकुमार समोर आणून दाखवणार आहे. कारण की यासाठी ती मदत घेतीये तर देवा आणि घोरपडेची. ती पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि सांगते की तुम्ही एक्सपेन्सिव्ह नेकलेस हा तयार ठेवा, मला तुमची गरज लागेल. आणि तो नेकलेस हा खूप एक्सपेन्सिव्ह हवा आहे. तेव्हा घोरपडे म्हणतो की एवढे पैसे कुठून येणार आणि हे कसं मॅनेज होऊ शकतं? त्यानंतर मात्र सावली म्हणते की नाही, ते मला माहीत नाही, परंतु मला मदतीची गरज आहे आणि हे तुम्हीच करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहतो की देवा म्हणतो, घोरपडे आपल्या सिस्टरने सांगितले ना, तर ही गोष्ट व्हायलाच हवी, त्यामुळे आपण हे मॅनेज करणारच. परंतु सिस्टर तुझ्या डोक्यात प्लॅन काय चालतोय? तेव्हा मात्र सावली म्हणते
की प्लॅन माझ्या डोक्यात सुरू आहे आणि तोच एक्झिक्यूट होणार आहे आणि त्यानंतर राजकुमार दादांना समजेल की ते किती मोठी चूक करतायत. तर आता मित्रांनो, सावलीच्या या गोष्टीमुळे मात्र तिलोत्तमाला चांगला धक्का बसणार आहे. कारण की सावलीने जे सत्य राजकुमारचं सर्वांसमोर आणलं आहे ते सत्य सर्वांसमोर येणं हे किती आवश्यक होतं हे सुद्धा तिलोत्तमाच्या लक्षात येणार आहे. कारण की राजकुमारचं बिझनेसकडे लक्ष कमी आहे आणि त्यामध्ये बिझनेसमध्ये लॉस सुद्धा कमी होतोय. तर आता मित्रांनो, सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल नवीन आहे त्यामुळे तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका.